12वी नंतर गाव सोडून 25 वर्षांपूर्वी कायमचा शहरात आलो. तेव्हापासून गावातल्या जुन्या मित्रांशी संपर्क तुटला. 2-4 मित्रांशी कनेक्टेड होतो. त्यातल्याच एका मित्राने 3-1 वर्षांपूर्वी मला एका WhatsApp ग्रुपमध्ये ॲड केलं. पहिली ते 12वी पर्यंत सोबत शिकलेले मित्र त्या WhatsApp ग्रुपमध्ये होते. त्यातल्या काहींशी गेल्या 20-22 वर्षांपासून काहीच संपर्क नव्हता. तर काही मित्रांची नावं देखील आता विस्मृतीत गेली असल्याचं माझ्या लक्षात आलं. ते सारे मित्र एका WhatsApp ग्रुपमध्ये एकत्र असल्याचं पाहून मला छान वाटलं. आता या ग्रुपमध्ये बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळेल, गावाकडच्या गमती-जमती कळतील, शाळेतल्या आठवणी ताज्या होतील, असं मला वाटलं. पण त्या ग्रुपमध्ये यातलं काहीही घडताना मला आढळलं नाही. राजकीय पोस्ट्स, विशिष्ट धर्माबद्दल द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट्स, विशिष्ट धर्माचा वृथा अभिमान प्रदर्शित करणाऱ्या पोस्ट्स फॉरवर्ड करणं हा एकमेव अजेंडा त्या ग्रुपमधील बहुतांशी मित्रांचा दिसून आला. मी काही दिवस सायलेंटली निरीक्षण केलं. त्यातले 2-4 जण जरा जास्तच धर्मांध झालेले असल्याचं त्यांच्या फालतू आणि विखारी पोस्ट्सवरून लक्षात आलं. एक दिवस एका मित्राने एक इतकी वात्रट पोस्ट फॉरवर्ड केली की ती वाचून माझा संताप झाला. त्या पोस्टमध्ये चुकीची माहिती होती, अफवा होत्या, अंधश्रद्धा होती, विशिष्ट धर्माबद्दल द्वेष होता. मी त्या पोस्टची फॅक्ट चेकिंग करून तथ्यात्मक पोस्ट टाकली. ते मात्र सर्वांना झोंबलं. त्यांच्या त्या विशिष्ट अजेंडा राबवणाऱ्या पोस्टला काउंटर करण्यासाठी म्हणून मी एक महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पोस्ट त्या ग्रुपमध्ये टाकली. आता तर त्यांच्या बुडाला आगच लागली. खोटी आणि द्वेषपूर्ण माहिती पसरवणाऱ्या पोस्टवर कुणालाही आक्षेप नव्हता. पण तथ्यांवर आधारित रॅशनल पोस्टवर ग्रुपमधल्या काही अतिहुशार मित्रांनी आक्षेप घेणं सुरू केलं. बरं, ग्रुपमध्ये सर्वच जाती धर्माचे मित्र होते. त्यातले बहुतांशी बहुजन होते. तरीही बहुजनांना फुले शाहू आंबेडकरी विचारांची ॲलर्जी असल्याचं मला दिसून आलं. माझ्या बाजूने बोलायला एकही मित्र तयार नव्हता. त्यात माझा एक जवळचा बालमित्र होता. रवी त्याचं नाव. हा रवी तरी माझ्या बाजूने भाग घेऊन बोलेल असं मला वाटत होतं. पण तोही आता हिंदुत्ववादी झाला होता. मला त्या गोष्टीचं जरा जास्तच आश्चर्य वाटलं. कारण तो हिंदू नसून बौद्ध आहे आणि बौद्ध असून हिंदुत्ववादी आहे. हे पाहून मला हसू देखील आलं आणि त्याच्या बुद्धीची कीवसुद्धा आली. हा दलित समाजातून येणारा रवी, हा कसा काय हिंदुत्ववादी झाला असावा, हा प्रश्न मला पडला. आता तुम्हाला जरा फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो. रवी, मी आणि सुशील नावाचा एक मित्र. आम्ही लहानपणी खास मित्र होतो. आम्ही तिघं सोबत-सोबत राहायचो, सोबत अभ्यास करायचो, सोबत खेळणं, शाळेत सोबत जाणं, सारं काही सोबत-सोबत आमचं चालायचं. रवी दलित असून बौद्ध धर्मीय आहे. मी आणि सुशील हिंदू आहोत. एकदा काय झालं, सुशील, मी आणि रवी तिघेही सुशीलच्या अंगणात ओट्यावर खूप वेळचे गप्पा मारत बसलो होतो. आमच्या गप्पा सुरू असताना सुशीलची आई थोड्या-थोड्या वेळात बाहेर यायची आणि आमच्याकडे वैतागल्या नजरेने कटाक्ष टाकून परत घरात जायची. आम्हाला वाटलं तिला सुशीलला काही काम सांगायचं असेल किंवा त्याला घरात बोलवायचं असेल, पण ती काही बोलत नव्हती. मग आम्हीच म्हणजे रवी आणि मी उठून उभे झालो आणि सुशीलचा निरोप घेऊन घराकडे निघालो. आम्ही त्याच्या अंगणाकडे पाठ फिरवलीच होती की तेवढ्यात सुशीलची आई पाण्याची बादली घेऊन बाहेर आली आणि आम्ही ज्या जागेवर बसलो होतो त्या जागेवर तिनं त्या बादलीतलं पाणी झरकन ओतून दिलं. आम्ही मागे वळून बघितलं तर ती आमच्याकडे रागीट नजरेने पाहत होती. मी रवीला बोललो, "आपण तर तिथं नुसतं बसलो होतो. आपण तिथं कचरा किंवा घाण केली नाही. मग त्या काकूंनी पाणी का बरं ओतलं असेल?" तर रवी म्हणाला, "मी खालच्या जातीचा आहे म्हणून त्या काकूंनी तसं केलं. आधीही 1-2दा ती तसं वागली असल्याचं त्यानं सांगितलं." मी म्हटलं, "पण मी तर सुशीलच्या घरात सोफ्यावर जाऊन बसतो. माझ्याशी आधी तर असं कधी वागल्या नाहीत त्या काकू." तर रवी बोलला, "त्यांना तुझ्या जातीशी प्रॉब्लेम नाही, माझ्या जातीशी आहे." मला ते ऐकून फार वाईट वाटलं. पुस्तकात वाचलेली, ऐकलेली स्पृश्यास्पृश्यता म्हणजे हीच का? मी हे पहिल्यांदा अनुभवलं होतं. 80-90च्या दशकात आमचं बालपण गेलं. पण असा घाणेरडा अनुभव मी पहिल्यांदा घेत होतो. त्यानंतर आम्ही सुशीलच्या दारात कधी पाय ठेवला नाही. हाच तो रवी, जो आता WhatsApp ग्रुपमध्ये हिंदुत्ववादी झाला होता आणि ज्याला फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची लाज वाटत होती. हा रवी नावाचा मित्र आता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका मोठ्या IT कंपनीत तो नोकरी करतो. तो अमेरिका, UK यासारख्या विदेशातही तो राहून आलेला आहे आणि आता तो पुण्यात स्थायिक झालेला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 मार्च 1956 रोजी आपल्या आग्रा येथील भाषणात बोलले होते. मला समाजातील अशिक्षित लोकांनी साथ दिली, पाठबळ दिले, परंतु माझ्या समाजातील सुशिक्षित लोकांकडून मला फार अपेक्षा असल्या तरीही ते सुशिक्षित लोक माझ्या विचारांना साथ देतील की नाही, मला शंकाच आहे. बाबासाहेबांची ती शंका खरीच होती हे मला फक्त रवीच नाही तर माझ्या अनेक उच्चशिक्षित दलित मित्रांच्या वागण्यातून बरेचदा जाणवली. डॉक्टर आंबेडकर किती द्रष्टे व्यक्ती होते, त्यांना भविष्याचं किती सखोल आकलन होतं हे मला जाणवलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आंबेडकरांसारख्या समाजसुधारकांनी अतोनात कष्ट घेऊन ज्या समाजाला जातीय गुलामगिरीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला, त्याच समाजातील अनेक सुशिक्षित लोक त्यांच्या या कार्याला खिळखिळं करण्याचं काम करत असतात. चातुर्वर्ण व्यवस्थेत सर्वात खालच्या वर्णात ढकलल्या गेलेला आणि त्यातही विविध जाती उपजातींमध्ये विभागला गेलेला बहुजन समाज संख्येने बहुसंख्य असला तरीही त्याचं हजारो वर्ष शोषण करण्यात आलं. हे शोषण करणारे कोण होते? या चातुर्वर्ण व्यवस्थेचे जे लाभार्थी होते, ज्यांनी आपल्या आणि आपल्या पिढ्यांच्या सोयीसाठी ही वर्णव्यवस्था रचली, असे काही मुठभर लोक ज्यांनी स्वतःला या वर्णव्यवस्थेत सर्वोच्च स्थानी ठेवलं, त्या लोकांनीही शोषण केलं. एक छोटा वर्ग एक मोठ्या वर्गावर तेव्हाच वर्चस्व किंवा सत्ता गाजवू शकतो, जेव्हा तो एकतर बाहुबली असेल किंवा चतुर आणि धूर्त असेल. तुमच्यापाशी बाहुबल नसले तरीही तुम्ही एखाद्याचा मेंदू काबीज करून त्याच्यावर अधिसत्ता गाजवू शकता. शरीरापेक्षाही अधिक बळ हे मेंदूत असतं. समोरच्याचा मेंदू पांगळा करता आला तर तुम्ही त्याच्यावर सहज गुलामगिरी थोपवू शकता. वर्णव्यवस्थेत स्वतःला सर्वात उच्च स्थानी ठेवून काही मुठभर लोकांनी बहुजनांना शेकडो वर्षे मानसिक गुलामगिरी पत्करण्यास भाग पाडले. यासाठी त्यांनी जी रणनीती किंवा जे हत्यार वापरले होते ते म्हणजे अदृश्याची भीती. दूर आकाशात कोणीतरी अदृश्य अस्तित्व आहे. तो या जगावर शासन करतो. त्याने काही नियम आखून दिलेले आहेत. त्या नियमांचे पालन करणाऱ्यांना तो स्वर्गरूपी पुरस्कार, तर त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तो नरकरूपी दंड देत असतो. अशा थापा मारून बहुजनांना मानसिक गुलाम बनवण्यात ते यशस्वी झाले. ही गुलामी शेकडो वर्षे अंगवळणी पडल्याने या बहुजनांना आपण गुलाम झालो आहोत याची जाणीवसुद्धा उरली नाही. पण काळ बदलला आणि त्याच बहुजन समाजातील काही विद्वान आणि विद्रोही लोकांनी या गुलामगिरीविरुद्ध बंड पुकारायला सुरुवात केली. यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, तसेच संत तुकाराम, संत कबीर, संत रविदास, संत गाडगेबाबा यांचे नाव अग्रस्थानी आहे. यांनी तसेच इतर अनेक महापुरुषांनी बहुजन समाजाला वेळोवेळी या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जनजागृती केली. अदृश्याची भीती आणि त्या भीतीच्या पोटातून जन्माला आलेल्या अंधश्रद्धेमुळे माणूस कसा गुलाम होतो आणि शोषणास बळी पडतो हे आणखी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मांडणारे प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचेही योगदान विसरून चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहुजन समाजाला भारतीय संविधानामार्फत मूलभूत हक्क मिळवून दिलेत. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. बहुजनांचे शोषण ज्या वर्णव्यवस्थेच्या आधारावर करण्यात आले, ती वर्णव्यवस्था आणि त्या वर्णव्यवस्थेला आश्रय देणाऱ्या धर्माचा त्याग करून शूद्र म्हणून पिळवणूक झालेल्या समाजातील एका मोठ्या वर्गाला त्यांनी माणुसकी आणि समानतेला प्राधान्य देणारा बुद्धांचा धम्म दिला. मोठ्या कष्टाने आणि कठोर प्रयत्नाने जागा केलेला हा समाज परत त्याच मानसिक गुलामीत ढकलला जाऊ नये यासाठी त्यांनी या बुद्ध धम्मात प्रवेश केलेल्या लोकांना 22 प्रतिज्ञा दिल्यात. हे मानसिक स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर या 22 प्रतिज्ञांचे पालन करणे किती गरजेचे आहे हे त्यांनी पटवून सांगितले. या 22 प्रतिज्ञा कोणत्या आहेत ते बौद्ध धम्मातल्या लोकांना माहीत आहे. ज्यांना माहीत नाही ते गुगलवर जाऊन वाचू शकतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे बौद्ध धम्म हा निरीश्वरवादी धर्म आहे. बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व अमान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनीही ते प्रत्यक्ष पुराव्यांशिवाय मान्य करू नये असा स्पष्ट उपदेश आणि निर्देश आहे. पुराव्यांशिवाय अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळेच हजारो वर्ष बहुजन समाजाला गुलामगिरी सोसावी लागली. परंतु बुद्धांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्ट सांगितले असले तरीही आणि बौद्ध धर्मियांना या 22 प्रतिज्ञा माहीत असल्या तरीही सगळेच जण त्याचे पालन करतात असे नाही. बऱ्याच जणांना त्या प्रतिज्ञांचा विसर पडलेला दिसतोय. तुम्ही एकतर निरीश्वरवादी असू शकता किंवा ईश्वरवादी असू शकता. तुम्ही एकाच वेळी दोन्ही नौकांवर स्वार होऊन
परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करू शकत नाही. पण असे 2 नौकांवर 2 पाय ठेवून प्रवास करणारे अनेक बौद्ध धर्मीय मित्र माझ्यासोबत सत्संगात यायचे. मी ज्या सत्संगात जायचो तिथे येणाऱ्या अनुयायांमध्ये बौद्ध धर्मीय लोकांची संख्या भरपूर आहे. त्या सत्संगाचे नागपूर सेंटर चालवणारे प्रमुख सेवक तर बौद्ध धर्मीयच आहेत. हे चित्र वरवर पाहता सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष वाटत असले तरीही याच्या तळाशी वैचारिक गोंधळ आहे, कन्फ्युजन आहे. भगवान बुद्ध ईश्वराचे अस्तित्व अमान्य करतात, तर आमचे गुरु ईश्वर ही है, तुम हो की नहीं ये पता करो असे म्हणतात. किती परस्पर विरोध आहे ना बुद्धांच्या आणि आमच्या गुरुजींच्या वक्तव्यात. कुणाचं स्टेटमेंट खरं मानायचं? माझा जन्मच हिंदू धर्मात झाला. मी लहानपणापासून ईश्वरावर श्रद्धा बाळगून असल्याने एक हिंदू म्हणून मी गुरुजींच्या बाजूने उभा राहणं माझ्यासाठी स्वाभाविक आणि सहज आहे. परंतु मुळात निरीश्वरवादी असलेल्या बौद्ध धर्मीयांनी या गुरूंच्या पायावर डोके ठेवून त्या गुरुला ईश्वराचे स्थान देणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा आणि बुद्धांच्या निरीश्वरवादाच्या विरोधात जात नाही का? माझ्यासोबत सत्संगात सेवा देणाऱ्या माझ्या काही बौद्ध मित्रांच्या घरी एकाच भिंतीवर एकाच रांगेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध आणि आमच्या आध्यात्मिक गुरुजींचे फोटो लावलेले आहेत. आणि यात त्यांना काही गैर आहे असे वाटत नाही. याचे मला आश्चर्य वाटते. अर्थात हे आश्चर्य मलाही आता म्हणजे जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेबांची पुस्तकं, त्यांची भाषणं आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा वाटू लागला आहे. नाहीतर जेव्हा मी सत्संगात जायचो तेव्हा मला या बौद्ध मित्रांच्या घरात भिंतीवर टांगलेल्या फोटोंमध्ये आपसात परस्पर विरोध पाहून काहीही वाटत नव्हतं. उलट मला ते पाहून छान वाटायचं, की बघा हे बौद्ध म्हणजे इतर धर्माचे असूनही आमच्या धर्मातल्या गुरूंना मानतात, त्यांची पूजा करतात. परंतु ही प्रचंड विसंगती आहे, टोकाचा विरोधाभास आहे, वैचारिक गोंधळ आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी हजारो वर्षांपासून थोपवण्यात आलेल्या मानसिक गुलामगिरीतून सोडवणूक करण्यासाठी तुम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्यात, त्या बाबासाहेबांचा विसर तुम्हाला पडलाय, असेच तुमच्या या वैचारिक गोंधळातून दिसून येते. त्या सत्संगातून, त्या कल्टमधून बाहेर पडल्यावर एका बौद्ध मित्राला मी त्याच्या या विसंगतीबद्दल एकदा प्रश्न केला होता. त्यावर त्याच्यापाशी काहीही तर्कशुद्ध उत्तर नव्हते. मग मी त्याला बोललो, एकतर भिंतीवरून या ईश्वरवादी गुरुजींचा फोटो काढून ठेव, नाहीतर मग बाबासाहेब आणि बुद्धांचा फोटो तरी काढून ठेव. कारण यांची आपसात असलेली वैचारिक विसंगती ज्यांना माहीत नाही, त्यांना हे पाहताना खूप छान वाटत असले, तरी ज्यांना ही विसंगती माहीत आहे, ते तुझ्यावर हसतील. पण मी असं बोलल्याचं त्याला वाईट वाटलं होतं. त्याच्या भावना दुखावल्या होत्या. अभ्यास नसला, वैचारिक स्पष्टता नसली, की मग माणूस भावनेचा आधार घेतो. तो मित्र म्हणाला, यात चुकीचे काय आहे? मी जर बौद्ध धम्माचेही पालन करत असेल आणि गुरूंची भक्तीही करत असेल, तर यात गैर काय आहे? असे करण्याचे मला संविधानिक स्वातंत्र्य नाही का? मी गुरुभक्ती करण्याचे नुकसान काय आहे? मी बोललो, ते स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण स्वातंत्र्य असले म्हणजे जबाबदारीचे पालन करायचे नसते का? बुद्धांचा आणि डॉक्टर आंबेडकरांचा अनुयायी म्हणून त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हे तुझे प्रथम कर्तव्य आणि जबाबदारी नाही का? आणि उरला प्रश्न, गुरुभक्ती करण्याचे नुकसान काय आहे? तर ऐक, तुझ्या जीवनात समजा एखादी मोठी समस्या आली, मोठे संकट आले किंवा तुझ्यावर काही अन्याय झाला, तर तुझे गुरुजी असे सांगतात की ती समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवली कारण तुझ्या विचारांमध्ये किंवा तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्मांमध्ये दोष आहे, किंवा ती ईश्वरी इच्छा आहे, किंवा ती दैवी योजना आहे, डिवाइन प्लॅन आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी ते तुला भक्ती करायला सांगतात, उपासना करायला सांगतात, साधना करायला सांगतात. गुरु आज्ञा म्हणून तू ते करतोस, पण त्यातून त्या समस्येचे निराकरण होते का? असे केल्याने तू दैववादी बनतोस. त्या समस्येवर वास्तववादी उपाय शोधणे गरजेचे आहे. आणि हे वास्तववादी उपाय तुला फक्त रॅशनल थिंकिंगमधूनच सापडू शकतात. न्याय मिळवण्यासाठी तुला स्वर्गात जाण्याची वाट पाहावी लागत नाही. बुद्धांची भूमिका स्पष्ट आहे. बुद्धांनी सृष्टीचा निर्माता, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ असा व्यक्तिगत ईश्वर हा आपल्या धम्माचा आधार मानला नाही. दुःखाचे कारण आणि त्यातून मुक्ती याचे स्पष्टीकरण त्यांनी 4 आर्य सत्ये, प्रतित्य समुत्पाद आणि कर्म यांच्या आधारे केले. जग कोणी निर्माण केले? जग शाश्वत आहे का? अशा काही अव्याकृत प्रश्नांना त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. कारण त्यांच्या मते अशा प्रश्नांची उत्तर मिळाले तरी दुःखातून मुक्ती होत नाही. दुःखमुक्तीसाठी बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. दुःखमुक्तीसाठी तुम्हाला कोणत्याही ईश्वराचे अस्तित्व मानण्याची गरज नाही. ईश्वराचे अस्तित्व आहे की नाही या प्रश्नालाच त्यांनी गौण स्थान दिले.
ईश्वर आहे की नाही याने तुमच्या आयुष्यातील दुःख कमी होणार नाही, असे बुद्धांनी स्पष्ट सांगितले आहे. आणि तुमचे आध्यात्मिक गुरु दुःखातून मुक्त होण्यासाठी ईश्वराचे अस्तित्व मान्य करायला सांगतात. ईश्वराची भक्ती आणि उपासना करायला सांगतात. म्हणजे दुःखमुक्तीचा बुद्धांनी सांगितलेला मार्ग वेगळा आहे आणि तुमच्या गुरूंनी सांगितलेला मार्ग वेगळा आहे. आणि नुसतेच वेगळे नाही, तर ते परस्पर विरुद्ध दिशेने जाणारे आहेत. तुम्ही दोनपैकी कोणता मार्ग निवडला आहे? हा प्रश्न माझ्या त्या बौद्ध मित्रांसाठी आहे, जे त्या गुरूच्या चरणी डोकं ठेवून दिवस-रात्र त्याच्या भक्तीत तल्लीन असतात. असो, तात्पर्य हे, की गुरुजींचा ईश्वरवाद आणि बुद्धांचा निरीश्वरवाद या मुळात परस्पर विरोधी विचारधारा असून, त्या दोन्ही मार्गाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न जर तुम्ही कराल, तर तुम्ही कुठेही पोहोचणार नाही.